Hello, Kiran. Hello. Hello, Kiran. Am I audible? Hello. 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 Am I audible to you? Yes, sir. Hello. 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 हॅलो सर. हॅलो सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आवाज येतो ना माझा? हो हो. ओके. बाकीच्यांचा आवाज का नाही येते? काय रिस्पॉन्स का देत नाहीत बाकीचे? आणि माईक ऑफ करून ठेवला वाटतं. हम्म. स्क्रीन दिसतोय का कांचन? स्क्रीन हो हो. दिसतोय ना? हम्म. Okay. So today our subject is advanced financial management, and under this subject, our topic is sources of long term as well as medium term finance. What are the sources available for long term and medium term finance? As we all are aware that
Hello, Ashwini. Hello, येस सर. Ashwini. हा सर. ओके, आवाज येतोय ना? हा येतोय. आणि स्क्रीन दिसतो का तुम्हाला? स्क्रीन हा दिसतीये सर. ओके. अजून कोणी जॉईन करताय का सेशन? अदरवाइज विल स्टार्ट अवर लेक्चर. कालचं लेक्चर कोणी कोणी अटेंड केलं? गेस्ट लेक्चर म्हणजे तू होतीस का कांचन काल? हो मी होती सर. होते ना? कसं वाटलं तुम्हाला SIP आणि इंटरव्ह्यूज हो छान वाटलं. छान वाटलं. छान होतं ना? ओके. आपण आता असं करणार आहोत, जे जे माझे ऑनलाईन लेक्चर्स होत आहेत ना, त्याचे मी नोट्स पण अपलोड करत जाईल Moodle वरती. म्हणजे मग तुम्ही साइड बाय साइड लेक्चर नंतर ते Moodle वरती पण जाऊन नोट ऍक्सेस करू शकता. ओके? ओके सर. नोट पण ऍक्सेस करा. हा कारण की आमच्याकडे काही वाचायला वगैरे नाहीये ना, तेच तर ना, मग ते म्हणजे बरं पडेल. लेक्चर आधी नोट टाकू का लेक्चर नंतर नोट टाकू, तुम्ही सांगा कसं पाहिजे तुम्हाला? आधी टाकली तरी चालेल सर. ठीक आहे, मी टाकून ठेवतो. तुम्हाला जसं रेफर करायचं तसं करा. आता आपलं हे सेशन संपलं की मी आता जे तुम्हाला स्क्रीन दिसते, सोर्सेस ऑफ लॉंग टर्म आणि मीडियम टर्म फायनान्स, तर हे जे दिसतं ना इक्विटी शेअर, प्रेफरन्स शेअर, याच्याबद्दलची जी काही इन्फॉर्मेशन आहे, डेटा आहे, तो मी अपलोड करतो Moodle वरती. फक्त तोही तुम्ही वाचून घ्या. आता मी तुम्हाला आय विल ट्राय टू एक्सप्लेन यू अबाउट सोर्सेस ऑफ फायनान्स. ओके? सर ती स्क्रीन नाही दिसत आहे. सेंड टू वन नोट हे दिसतंय फक्त. काय दिसतंय? सेंड टू वन नोट ची वाली स्क्रीन आहे ना, स्क्रीन क्लिपिंग, न्यू क्विक नोट, सेंड टू वन नोट असं दिसतंय. अच्छा, ती दिसते का? हा. आता कुठली दिसते? आता पण तीच दिसतेय. अजूनही तीच दिसते का? ओके. हो. आता आता दिसतेय सर. सोर्सेस ऑफ लॉंग टर्म ही दिसते तुम्हाला आता ना? हो हो. ओके. तर याच्यात जे मी काही पॉईंट्स दिलेले तुम्हाला, राईट फ्रॉम इक्विटी शेअर्स टिल रिटेन अर्निंग्स, तर याच्याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन नोट्स जे आहेत, हाताने लिहिलेल्या नोट्स
मी त्या मोडलवर अपलोड करेन, ते पण तुम्ही वाचा. ओके, ठीक आहे. हो ठीक आहे सर. ओके. आणि एक काम कर कांचन, तुझ्या मोबाईल मधून ना आजचा अटेंडन्स स्क्रीनशॉट घेऊन मला पाठवतो, स्क्रीनशॉट. हो. ओके. तर आता वी नो दॅट इंडस्ट्री रिक्वायरमेंट, देर आर बेसिकली 3 टाइप ऑफ रिक्वायरमेंट. One is long term requirement, second is medium term requirement, and the third one is short term requirement. Okay, so basically in your syllabus सगळ्यांना पाहिला का तुमचा syllabus? हो. पाहिला ना syllabus? आता नवीन जो syllabus आहे तुमचा सेमिस्टर 3 चा डिटेल सिलेबस युनिव्हर्सिटीने अपलोड केलेला आहे आणि तो आपण ग्रुपवर पण टाकलेला आहे. तर त्याच्यामध्ये पॉइंट तुम्हाला सोर्सेस ऑफ लॉंग टर्म अँड मीडियम टर्म फायनान्स. ओके, तर आता हा जो पहिला इक्विटी शेअर्स. नाउ व्हॉट इज इक्विटी शेअर? नाउ शेअर इज नथिंग बट विच इज कॉल्ड ॲज अ युनिट, वन युनिट. नाउ व्हेन वी कॉल ॲज अ युनिट, नुसतं युनिट म्हणून चालणार नाही आपल्याला. There is a total capital of any public sector or a joint stock company, not public sector, even joint stock company, or we can say limited company. Limited company or joint stock company, they have a total capital. That total capital is divided, it is subdivided into number of shares. Okay, now for example, if you consider there is a company, ABC company, having capital of rupees 50 lakhs. Okay, and this 50 lakhs capital is divided into 1 lakh shares. 1 lakh shares. Now when we say that 1 lakh share is of 50 lakhs, total amount किती है? 50 lakhs, and there are shares of 1 lakh. So per share will be how much? Can you calculate this? 50 lakh divided by 1 lakh. So जे काही ते आन्सर येईल, that is known as face value of share. त्याला काय म्हणतो आपण? Face value of share. So when you sell this face value of shares to the public, public will invest in your company, and this way the amount from equity shareholder is collected by company. So त्याला म्हणतो आपण equity shares. Now this equity share, this source is available on a permanent basis. This is permanent source available to the company. This is what? Permanent source available to company. And company, there is no need to return this amount to the investor. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की permanent source आहे. When we call as a permanent, so there is no question of returning amount back to the investor. हे कायमस्वरूपी कंपनीकडेच हे पैसे असतात. अगदी कंपनी आहे तोपर्यंत, कंपनीचं लाईफ असेल 50 years, काय असेल 75 years, मे बी 100 years, तोपर्यंत हे पैसे कंपनीकडेच असतात. मग तुम्ही असं, तुम्हाला विचार असा की सर आपण हे पैसे काढू शकत नाही का? Yes, you can withdraw this money, but you have to sell share in the capital market, and then only you can withdraw your money. And if you are withdrawing by way of sale, then you are closing your relation with company. मग तुमचं इक्विटी शेअर होल्डरचं हे रिलेशन कंपनी बरोबर राहू शकत नाही. So equity share, it is a permanent source to the company. Number one. Second feature of equity share is a person who invests by way of equity share, he or she becomes owner of company. त्यांना स्टेटस काय मिळतं? They are owner of a company. And when by investing equity share he becomes owner,
So he has been given voting rights. Voting right पण मिळतात या ओनरला. Voting rights सुद्धा त्यांना मिळतात. Now, when person invest buy of equity shares, what is the interest he has? कुठल्या कारणासाठी तो गुंतवतो? What do you think? Why people invest in shares? What is their interest? What is their interest? They want किंवा मग शेअरची प्राइस वाढेल ती व्हॅल्यू. price जर वाढली, so ultimately the benefit is of so one thing is जर का price वाढली and what is the other interest? They Dividend also मिळेल sir त्यांना. expect dividend from company. Dividend म्हणजे जसं कंपनीला प्रॉफिट मिळेल तो प्रॉफिट ultimately it is being shared with equity shareholders by way of dividend. तर त्याला म्हणतो आपण dividend. त्याला काय म्हणतो आपण dividend. Dividend. So dividend is also one of the part of so equity shareholders screen दिसते ना तुम्हाला स्क्रीन हो सर. इक्विटी शेअरहोल्डरला दोन प्रकारचे त्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट असतो. एक म्हणजे त्यांना रेग्युलर डिव्हिडंड मिळतो एव्हरी इयर अँड जशी शेअरची प्राइस वाढते सो दे गेट बेनिफिट वेन द प्राइस ऑफ शेअर इन्क्रीजेस. तर हा त्यांना बेनिफिट असतो. पण याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, इट इज नॉट नेसेसरी दॅट एव्हरी इयर कंपनी विल गिव्ह डिव्हिडंड. समटाइम company may not give dividend also. If there is no profit, company will say to equity shareholders, this year we do not have profit, so we will not give you dividend. We can't pay you. कधी कधी तर असं होतं, company has dividend, but still they are not paying to their equity shareholders. असं सुद्धा सिच्युएशन कंपन्यांकडे असते. There are many companies having a good amount of profit, but still they don't pay dividend to their equity shareholders. हा सुद्धा राईट कंपनीकडे असतो. पण मग याचे काही रिफ्लेक्शन पण होतात. इफ यू आर नॉट पेइंग इन स्पाइट ऑफ हॅव्हिंग प्रॉफिट अँड स्टील यू आर नॉट पेइंग डिव्हिडंड टू युअर इक्विटी शेअर होल्डर्स, सो दिस टाइप ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट विल बी स्प्रेड अमंग इन्व्हेस्टर. इन्व्हेस्टर विल स्प्रेड दिस न्यूज अमंग मार्केट इन द मार्केट. आणि त्याचा काय होऊ शकतो बरं? मग काय वाटतं तुम्हाला त्याचा इफेक्ट काय होईल कंपनीवरती? व्हॉट वुड बी द इफेक्ट? काय होऊ शकतं? काय इम्पॅक्ट होऊ शकतो? समजा Shareholders कंपनीला can't प्रॉफिट असताना देखील purchase the shares. येस Shareholders purchase नाही करू शकत कंपनी, घेऊ नाही शकत. जेव्हा नेक्स्ट टाइम कंपनी विचार करेल की आम्हाला मार्केटमधून अमाऊंट उभी करायची आहे, तर त्यावेळेला काय होईल? कंपनीला तेवढा रिस्पॉन्स मिळणार नाही. सो दॅट इज वन ऑफ द disadvantage the company has. After equity shares, second काय दिसते तुम्हाला? What is the next one? Preference shares. Preference shares. Now, preference share and equity share, there is a difference. Share जरी नाव कॉमन असलं पण equity share, they are the real owners of company. Preference shareholders, they are not. They are creditor of company. Who are they? Preference shareholders, they are creditor of company. Creditor means like a banker.
जेव्हा बँक कंपनीला लोन देते तर आपण काय म्हणतो, बँकेला बँकर म्हणतो की नाही. म्हणजे बँक इज क्रेडिटर ऑफ अ कंपनी. का आपण ओनर समजतो बँकेला? कॅन वी कॉल एज अ ओनर, बँक इज ओनर ऑफ अ कंपनी? No. No, we cannot say. They are not owner of company. They are creditor of company. Similarly, preference shareholders also creditor of a company. तर त्यांना जसं मी तुम्हाला सांगितलं इक्विटी शेअर दिस इज परमनंट बेस अवेलेबल टू द कंपनी. तसं प्रेफरन्स शेअर होल्डरचा हा परमनंट बेस नाहीये. ऍट सम पॉइंट ऑफ टाइम company will have to return this amount to the preference shareholders. They cannot retain a whole time this amount. Maybe after 4 or 3 years, they will have to return to their preference shareholders. And another feature of preference shareholder is preference shareholders do not have any voting right. जसं इक्विटी शेअरहोल्डर्सला वोटिंग राईट आहे तसं प्रेफरन्स शेअरहोल्डरला वोटिंग राईट नाही आहे. Now, what is the benefit in investing preference shares? So, benefit is when preference shareholders invest by way of preference share, they have got preferential right. म्हणजे सगळ्यात आधी सगळ्यात प्रथम कोणाला अधिकार आहे पैसे घेण्याचा? प्रेफरन्स शेअर होल्डर. म्हणून त्यांचं नाव आहे प्रेफरन्स. फर्स्ट प्रेफरन्स इज गिवन टू द प्रेफरन्स शेअर होल्डर. प्रेफरन्स शेअर होल्डर्स म्हणजे जेव्हा प्रॉफिट होतो कंपन्यांना त्या प्रॉफिट मधून आपण सगळे खर्च देतो. कंपन्यांचे काय पगार असतील, इलेक्ट्रिक बिल असेल, मटेरियल कॉस्ट असेल, हे सगळे दिल्यानंतर जे काही पैसे उरतात त्या पैशातला पहिला अधिकार हा प्रेफरन्स शेअर होल्डरचा असतो. तर प्रेफरन्स शेअर होल्डरला आता फॉर एक्झाम्पल इफ preference shareholder preference share face value if suppose 1000 rupees and company carries 15% rate on this preference share 15% 15%. तर 1000 वरती 15% that will be 150 rupees. So 150 rupees will be paid to the preference shareholders. हा त्यांचा राईट आहे. So they will get this amount. So there is a fixed rate of dividend decided, and that rate is being offered to the preference shareholder. Now, in bracket, I have mentioned that these are nothing but the types of preference shareholder. So types are convertible, non-convertible. Convertible means maybe after 2-3 years, these preference shareholders can be converted into the equity shares. त्याला म्हणतो आपण कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्स. त्यांना कन्व्हर्ट करता येतं आपल्याला. आफ्टर 2-3 years preference share holder becomes equity shares. Preference share becomes equity share. तर हा ऑप्शन दिला जातो प्रेफरन्स शेअर होल्डरला. सो दे हॅव टू एक्सरसाइज दिस ऑप्शन. त्यांना जर वाटत असेल प्रेफरन्स शेअर होल्डरला की वी डोंट वॉन्ट टू कन्वर्ट अवर स्टेटस फ्रॉम प्रेफरन्स शेअर्स टू इक्विटी शेअर्स, तर कंपनी मग तो त्यांना ऑप्शन दिलेलाच आहे. तर कंपनी त्यांना म्हणणार ठीक आहे, इफ यू डोंट वॉन्ट टू एक्सरसाइज दॅट ऑप्शन लिव्ह इट. पण ज्याला कोणाला वाटत असेल की आमचे प्रेफरन्स शेअर होल्डरचे अमाऊंट तुम्ही कन्वर्ट करा इक्विटी शेअर मध्ये, तर त्यांना तो ती ऑपॉर्च्युनिटी मिळते. काय बरं तुम्हाला असं याच्यातलं काय तुम्हाला असं स्पेशल फीचर जाणवतं बरं याच्यामध्ये? व्हॉट इज द स्पेशालिटी or what is the special feature you are realizing in this preference share? Anyone can share with me? असं काय तुम्हाला खास दिसतंय इक्विटी शेअर पेक्षा प्रेफरन्स शेअर मध्ये? एनीवन? काय असं तुम्हाला खास दिसतंय? हॅलो, त्यांना फर्स्ट प्रेफरन्स असतो सर डिव्हिडंडच्या बाबतीत. ओके. आणि ते कन्वर्ट सुद्धा होऊ शकतात, तसं इक्विटी होल्डर्स नाही होऊ हा, शकत. म्हणजे सुरुवातीला समजा 2-3 वर्ष जेव्हा ते कंपनी बरोबर असोसिएशन मध्ये असतात, 2-3 वर्षानंतर त्यांना कंपनीचं कळतं कामकाज कसं आहे, कंपनीचं मार्केटिंग कसं आहे, कंपनीचं गुडविल कसं आहे, हे सगळं समजून घेतल्यानंतर त्यांना मग जर वाटलं की चला ह्या कंपनी बरोबर आपल्याला लॉंग टर्म रिलेशन ठेवायला काय हरकत नाहीये,
तर हे त्याचं स्पेशल फीचर आहे. प्रेफरन्स शेअर होल्डर्स जर का कन्व्हर्टेबल जर असतील तर त्यांना सुरुवातीला कंपनीला समजून घेता येतं आणि समजल्यानंतर जर त्यांना वाटलं की जरा हरकत नाही, आपण कंपनी बरोबर लॉंग टर्म रिलेशन्स ठेवू शकतो किंवा व्हाईस वर्सा, पहिल्या 2 वर्षात जर त्यांना लोकांना जर समजलं प्रेफरन्स शेअर होल्डरला की ह्या कंपनीचं काय प्रॉडक्ट काय ठीक नाही आहेत, मार्केटमध्ये यांचे प्रॉडक्ट विकले पण जात नाहीत, आता एवढे जे केलं आपण 2 वर्ष बस झालं, इथून पुढे काही या कंपनीबरोबर आपल्याला रिलेशन्स ठेवायचे नाहीत, आम्हाला आमचे पैसे परत देऊन टाका, आम्ही आमचं बघू काय करायचं ते. सो दिस इज द स्पेशल फीचर which preference shareholders can have. Are you getting my point? Yes, sir. Okay. So this is the preference we have. Kanchan, तू हे स्क्रीनशॉट घेतलायस का? हो सर. Okay. Now मग कन्व्हर्टेबल, नॉन कन्व्हर्टेबल, क्युम्युलेटिव्ह आणि नॉन क्युम्युलेटिव्ह याचा अर्थ काय? क्युम्युलेटिव्ह मी जसं सांगितलं तुम्हाला, एव्हरी प्रेफरन्स शेअर होल्डर is being offered fixed rate of return, जसं 12%, 13%. तर ज्या वर्षी कंपनीला प्रॉफिट झाला त्या वर्षी कंपनी लगेच त्यांना त्यांचं डिव्हिडंड देऊन टाकेल. पण ज्या वर्षी प्रॉफिट झाला नाही मग त्या वर्षी ते देणार नाही 13%. मग दुसऱ्या वर्षी तुमचा प्रॉफिट झाला मग तर आधीच्या वर्षाचं 13% आणि चालू वर्षाचं 13%, असं दोन्ही पण अमाऊंट त्यांना नेक्स्ट इयरला मिळतात. त्याला म्हणतो आपण क्युम्युलेटिव्ह, म्हणजे क्युम्युलेशन होत जातो, त्याचा संचय होत जातो. मग आधीचा न मिळालेला प्रॉफिट आणि आताचा असलेला म्हणजे दोन्ही वर्षाचं ऍडिशन करून त्यांना मिळतो, त्याला म्हणतो आपण क्युम्युलेटिव्ह. आणि व्हाईस वर्सा नॉन क्युम्युलेटिव्ह. नॉन क्युम्युलेटिव्ह मध्ये काय होतं, ज्या वर्षी प्रॉफिट झाला त्या वर्षीचा फक्त तुम्हाला डिव्हिडंड मिळणार, ज्या वर्षी प्रॉफिट झाला नाही त्या वर्षी यू हॅव टू फॉरगॉन, तुम्हाला ते सोडून द्यावं लागणार, बिकॉज कंपनी डिड नॉट हॅड प्रॉफिट इन दॅट पर्टिक्युलर इयर, so you will have to forgone that. तर त्याला म्हणतो आपण नॉन क्युम्युलेटिव्ह. So these are the features associated with preference shares. Okay. Now the third one is debenture. Under this debenture, now first understand what is debenture. Now debenture are also known as creditor of company. They are also as a creditor of company, debentures. Okay. म्हणजे एक प्रकारचं हे लोनच आहे, आपण लोन घेतोय, कंपनी लोन घेते त्या लोकांकडनं आणि ऍज इफ दे आर टेकिंग लोन फ्रॉम पीपल अँड पीपल आर इन्व्हेस्टिंग बाय वे ऑफ डिबेंचर. आता याच्यामध्ये पण फिक्स रेट असतो. समजा 11% जर असेल तर तुम्हाला 11% प्रमाणे ते इंटरेस्ट मिळणार, त्या रिटर्नला काय म्हणतो आपण, इंटरेस्ट. इक्विटी शेअरवरती जे काही रिटर्न मिळतं त्याला काय म्हणतो आपण, इक्विटी शेअरवरती जे रिटर्न मिळतं त्याला काय म्हणतो आपण, डिव्हिडंड. डिव्हिडंड. तसं डिबेंचरवर जो काही आपल्याला रिटर्न मिळतं त्याला काय म्हणतो, Interest. इंटरेस्ट. त्याला म्हणतो आपण इंटरेस्ट. आणि त्याच्यामध्ये पण प्रकार आहेत, रजिस्टर, बेअरर. आता व्हॉट इज रजिस्टर? जो माणूस सगळ्यात आधी कंपनी म्हणजे जेव्हा डिबेंचर्स इश्यू करते त्यावेळेला जो खरेदी करतो तर त्याला म्हणतो आपण रजिस्टर्ड डिबेंचर होल्डर. आणि काही असे असतात की त्या माणसाने डिबेंचर घेतल्यानंतर काही कालावधीनंतर तो दुसऱ्याला विकतो, तो दुसरा तिसऱ्याला विकतो, त्याला म्हणतो आपण बेअरर डिबेंचर होल्डर्स. बेअरर जसं आपण तुम्हाला माहिती असतं चेक मध्ये क्रॉस चेक आणि बेअरर चेक, त्यातला डिफरन्स माहिती आहे का तुम्हाला, क्रॉस चेक आणि बेअरर चेक? हॅलो, आर यू अवेअर द डिफरन्स बिटवीन क्रॉस चेक आणि बेअरर चेक? नाही सर, सांगा एकदा. आय एम जस्ट गिव्हिंग यू एक्झाम्पल. कोणाला माहिती आहे का तुमच्यापैकी? कोणालाच माहिती नाही क्रॉस चेक आणि बेअरर चेक? ओके. आता क्रॉस चेक म्हणजे काय, समजा मी जर तुम्हाला एखादा क्रॉस चेक जर दिला तर तुम्हाला तुमच्या अकाउंट मध्ये तो डिपॉझिट करावा लागतो आणि अकाउंट मध्ये डिपॉझिट केल्यानंतर मग तुम्ही ते पैसे विड्रॉ करू शकता. मी जर समजा कांचनला 25,000चा चेक दिला, क्रॉस चेक दिला, मी कांचन जाधव ह्या नावाने जर चेक दिला तर ना कांचन विल हॅव टू डिपॉझिट दॅट चेक इन हर बँक अकाउंट अँड आफ्टर डिपॉझिटिंग देन ओनली शी कॅन विड्रॉ दॅट मनी. बेअरर चेक मध्ये काय असतं, समजा मी कांचनला चेक दिला 25,000चा आणि कांचनने तो अश्विनीला देऊन टाकला, सो अश्विनी इज विड्रॉइंग दॅट अमाऊंट, कारण तो बेअरर चेक आहे. डिफरन्स समजला तुम्हाला?
क्रॉस आणि हो. बेअरर आता समजलं का क्रॉस आणि बेअरर मधला डिफरन्स? हो सर. ओके. सर तसंच मग त्या बेअरर मध्ये मी नाही करू शकत का मग विड्रॉ? अश्विनीला दिला तर अश्विनीच करेल, मी नाही करणार. तू पण करू शकतो. तू जर अच्छा, म्हणजे तुला मी जर दोघींकडे चेक पण दिलेला आहे तर तू बँकेत जायचं आणि डायरेक्टली पैसे काढायचे. अकाउंट मध्ये जमा करायची गरज नाहीये. क्रॉस चेक फक्त अकाउंट मध्ये जमा करावा लागतो. बेअरर चेक तुम्ही काउंटरवर दिला, सही केली तिथं, तुमचं आय कार्ड जर दाखवलं तिथं की यू आर कांचन जाधव, तर तुम्ही तिथं पैसे काढू शकता. कारण बिकॉज इट इज अ बेअरर चेक. बेअरर यू आर बेअरिंग म्हणजे यू आर कॅरिंग दॅट चेक अँड यू आर विड्रॉइंग. तो चेक जर तू अश्विनीला जर दिला तर अश्विनी सुद्धा ते पैसे काढू शकते. बिकॉज इट इज बेअरर. इट इज लाईक अ नोट. जसं आपण समजा एखादी 500ची नोट कोणाला दिली, भाजीवाल्याला दिली, त्या भाजीवाल्याने ती 500ची नोट अजून दुसऱ्याला दिली, तर तो पण ते पैसे ते घेऊ शकतो ना, का नाही घेऊ शकतो? हो हो. हा तसंच आहे. एखाद्या करन्सी सारखंच आहे. जसं आपण 500ची नोट एका माणसाकडनं दुसऱ्याकडनं तिसऱ्याकडे ती अशी नोट कॅरी होत असेल, तसंच चेकचं असतं बेअरर चेक. एका माणसाकडून दुसऱ्याकडे तिसऱ्याला पण तो देऊ शकतो. बेअरर येतो, कोणीही ते कॅश काढू शकतो. तर बेअरर चेकला तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागते, कारण कोणीही पैसे काढू शकतो तुमचं. आणि क्रॉस चेक जर असेल तर मग त्या अकाउंटमध्ये जमा होतात. तुम्ही त्याचा ट्रेस करू शकता की कोणी ते पैसे काढले त्याचं. बेअरर चेकला ट्रेस करणं तसं अवघड जातं. आलं लक्षात? तसंच आहे डिबेंचर्स मध्ये रजिस्टर्ड डिबेंचर आणि बेअरर डिबेंचर. तर रजिस्टर्ड डिबेंचर म्हणजे कोणाला म्हणतो आपण? जो पहिल्यांदा डिबेंचर्स घेतो कंपनीचे आणि कंपनी म्हणजे तो रजिस्टर्ड होतो, त्याला म्हणतो आपण रजिस्टर्ड डिबेंचर. आणि तो रजिस्टर्ड डिबेंचर दुसऱ्या माणसाला विकतो डिबेंचर, तर त्यावेळेला तो बेअरर होतो. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे टर्म लोन. नाउ टर्म लोन, दिस इज ऑल्सो वन ऑफ द लॉंग टर्म सोर्स अवेलेबल टू दी कंपनी. टर्म लोन. टर्म लोन हे जनरली 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष एवढ्या कालावधीसाठी, कधी कधी 25 वर्ष सुद्धा लोन दिलं जातं. तुम्ही हे बघितलं असेल, होम लोन जे असतं, होम लोनचा ड्युरेशन जनरली हा 10 वर्षापासून तर 25 वर्षापर्यंत असतो. काय काय लोक 20 वर्षासाठी लोन घेतात, 25 वर्षासाठी लोन घेतात. होम लोन हा प्रकार हा लॉंग टर्मचा आहे. तसंच कंपन्या जेव्हा लोन घेतात, मोठ्या प्रमाणावर लोन घेतात आणि ते लोन असं एका शॉर्ट स्पॅन मध्ये रिटर्न नाही करू शकत. आज लोन घेतलं, समजा तुम्ही 4,000 कोटीचं लोन घेतलं एखाद्या कंपनीने. डू यू थिंक दॅट 4,000 crores कॅन बी रिटर्न इन अ year बाय कंपनी टू बँक? Can we return 4,000 crore rupees in a year? It's not possible. एवढे पैसे आपण एका वर्षात नाही करू शकत, कारण तुम्हाला प्रॉफिट मधून पण काही खर्च असतात. कंपन्यांचे जे काही लोक काम करतात त्यांचं सॅलरी असते, कंपन्याचे काही फिक्स चार्जेस असतात, ते पण तुम्हाला द्यावे लागतात. सो इट इज हायली इम्पॉसिबल टू पे 4,000 crore rupees विदिन अ इयर. मग कंपनी काय म्हणते बँकेला की गिव्ह अस सम मोर टाइम. So when a company gets more time from bank, so it becomes as a term loan. तर हे टर्म लोन सुद्धा 20 ते 25 वर्ष तुम्हाला मगाशी बोललो. For 25 years also it is available. So today we discuss about 4 parts, we can say 4 sources of long-term finance: equity share, preference share, debenture and term loan. Now remaining public deposit, lease financing, hire purchasing and return earning, that we will discuss in next session. Maybe we have session on you all are having timetable. प्रत्येकाकडे टाइम टेबल आहे का आता आलेलं? हो सर. हो सर. आता आपलं नेक्स्ट लेक्चर आहे डे आफ्टर टुमॉरो, परवा आहे. tomorrow. So that time we will discuss remaining 4 sources available under long term. ओके, टर्म लोन पर्यंत आपण आज डिस्कस केलेले आहे. आता आपण जेवढं काही डिस्कस केलं याच्यात तुम्हाला, कारण आता हार्डली नाउ वी आर लेफ्ट विथ 2 to 3 minutes. So would you like to ask anything what we discussed about equity share, preference share, debenture आणि टर्म लोन? याच्यावरती तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा. शेवटचे 2-3 मिनिटं राहिलेत आपल्याला. आणि पुढचे जे प्रकार आहेत ते आपण नेक्स्ट सेशन मध्ये डिस्कस करणार आहोत.
Yes, students, would you like to ask? No, sir. No, sir. So now I would like to ask you, what are the features of equity share? What are the features available to equity shares? Equity shares are permanent basis. Correct. It is a permanent source available to the company. And They have what is the benefit to the investor? From the point of view investor, what is the benefit? they are owner of the company. Yes. And they also got voting power. है ना? Voting rights. voting right पण त्यांना मिळते इक्विटी शेअर होल्डरला. त्यांना वोट करता येतं. इम्पॉर्टंट डिसिजन मध्ये त्यांना ते सहभागी होता येतं. दे कॅन पार्टिसिपेट इन इम्पॉर्टंट डिसिजन. अँड प्रेफरन्स शेअर्स. What we learn in preference share? Preference shareholders are those holders who have They got have preferential right over the equity shareholders. Who have got preferential right over the equity shareholders. की त्यांना सगळ्यात आधी त्यांचे पैसे दिले जातात. त्याच्यानंतर मग इक्विटी शेअर होल्डरचा नंबर लागतो. तर इक्विटी शेअर होल्डरच्या आधी कोणाला दिले जातात पैसे? प्रेफरन्स शेअर होल्डरला. Preference share. आणि जर उरले तरच मग इक्विटी शेअर होल्डरला जातात. सो दिस इज द ब्युटी अवेलेबल टू दी प्रेफरन्स शेअर होल्डर. त्यानंतर मग आपण डिबेंचर. दुसरं कोणी मला सांगेल का डिबेंचर बद्दल आपण काय डिस्कस केलं? अश्विनी, श्रुती, व्हॉट वी डिस्कस अबाउट Debenture holders. Debenture holders are creditors of the company. करेक्ट. They are They creditor of will company. give a interest. So Company they will are give also the and interest. they carry fixed rate of interest. There is a fixed rate of interest. म्हणजे कंपनीला प्रॉफिट जास्त जरी झाला तरी यू कॅनॉट डिमांड मोर फ्रॉम कंपनी. सपोज 12% डिबेंचर जर असेल तर यू विल बी गिवन 12%. यू कॅनॉट क्लेम दॅट आय वॉन्ट 20%. सो दॅट इज अ फिक्स रेट. आणि समजा कंपनीला जर लॉस झाला स्टील यू विल बी गिवन 12% इंटरेस्ट रेट ऑन डिबेंचर. तर असं कंपनी म्हणणार नाही आम्हाला लॉस झाला